थंडीमुळे आवाज दबला काय का भूक लागली? नमस्कार. आत्ता वाटलं थोडंफार आहे, जोशमध्ये आहे. आपल्याला तसा वेळ झालेलाच आहे आणि तुमच्या पुढं काही आपण बाहेरून काही लोक आयात नव्हते केले. तुमच्यामधले शेतकरी होते, त्यांनीच तुमच्या पुढं मनोगत व्यक्त केलं आणि रेशीम शेतीतून कसे घडलो हे तुमच्या पुढं मांडलं. कसा मी घडलो, कसा घडलो, बिघडलो नाही घडलो, हे तुमच्यापुढे त्यांनी मांडलं. मंचावर उपस्थित डॉक्टर सुगवेसाहेब शेळके सर, तसेच ग्लोबल विकास परडीचे पूर्ण विजय गव्हाणे सर, राठोड सर, देशपांडे सर, कडभाने सर, आमचे परभणी हिंगोलीचे रेशीम विकास अधिकारी प्रमोदजी देशपांडे, त्याच्यानंतर तरुण तळपदार, तुमचे मित्र सगळ्यांचे अशोकजी वडवले आणि सगळी यांची टीम पूर्ण. खरंच रेशीम शेती तुमच्या भागामध्ये वाढवण्याकरता यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये PTO असो, APO असो किंवा तुमच्या तहसीलदार असो, BDO असो, सरपंच असो, यांनी सगळ्यांनी योगदान दिल्याशिवाय योजना समोर जात नाही. आणि ही योजना समोर जाताना त्याच्यामध्ये तुमचा सहभाग अत्यंत आवश्यक असते. आता जर पाहिलं आपण पूर्ण हिंगोलीमध्ये फक्त 384 एकर आहे. किती? 384 एकर. आत्ता काल मी एका खामकरवाडी नावाच्या गावात गेलो, जिथे तुमच्यासारखेच लोकांनी सांगितलं की मला अर्धा एकर लागवड करायला देत नव्हते. तिथेही तसंच प्रॉब्लेम होता. अतुल लुगडे नावाचे शेतकरी होते, त्यांच्या वडिलांनी अर्धा एकर शेती भांडून आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला दिली. कशी? 10,000 रुपये देशील तर अर्धा एकरमध्ये लागवड कर, नाहीतर काय गरज नाही. त्या माणसानं काल जेव्हा गेलो मी भर पावसामध्ये 40 लाखाची चौकी बांधली आता. आणि खामकरवाडीमध्ये एकही शिवार खाली नाही जिथं रेशीम उद्योग नाही. सोयाबीन कोपऱ्यात पेरला, एकही फवारा मारत नाही. कारण त्याला माहिती इथं फवारा मारला हे गेलं, यानं मारला का त्यानं तिथलं मारलं, कारण शिवार लागलं असते. औषध 1 रुपयाचे कीटकनाशक आमच्या खामकरवाडीमध्ये येत नाही. तालुका वाशी, कडम, धाराशिवमधलं. आणि त्या खामकरवाडीचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, एकही घर तुम्हाला कौलाचं सिमेंट पत्र्याशिवाय दिसत नाही. सगळे स्लॅबचे म्हणजे सर्व्हिसवाल्या माणसाला शरम वाटणं असे घर आहे. आणि आज ज्या ठिकाणी समजा एखाद्या चौकी उभी केली त्यांनी लुगड्यांनी, 2 गाड्या, रेशीम शेतकरी होता त्यानं 2 गाड्या घेतल्या, बँकेनं त्याला 2 गाड्या दिल्या का चौकी सप्लाय करायचं काम त्याच्याचकडं. रेशीम उत्पादन करणार आहे, चौकी सप्लाय करणार आहे, आपल्यामुळं 100 शेतकरी घडवणार आहे. म्हणजे याच्यात पापाचं काम कोणतं आहे? आणि हा कन्सेप्ट विचार करा तुम्ही, इथं 74 वर्षाचा शेतकरीसुद्धा करून राहिला आहे. पाला टाकणे आहे. हे जे पीक आहे आपलं, हे जे तुतीचं झाड जे आहे, हा पाल्यापासून पैसे निर्माण करणारं झाड आहे. आपण पैशाच्या झाडाला पैशाचं झाड बनतो, बरोबर आहे ना? हे खरं पैशाचं झाड आहे, लक्षात ठेवा. आणि हे झाड लावायला प्रत्येक ठिकाणी विरोध होते. मान्य आहे तुम्हाला? हे शेती करणं म्हणजे आंतरविवाह करणं आहे, आंतरजातीय विवाह करणं आहे. जसा आंतरजातीय विवाह करताना कोणत्या समाजाचा किती चांगला पोरगा असन, आयत झालेला असन, तरी मात्र त्याला जातीतून विरोध झाल्याशिवाय राहत नाही. असं म्हणते तो कोण्या समाजाचा आहे, आपण कुठं तो कुठं. तसंच रेशीम हे किती लाख रुपये देऊन राहिलं, याची काडी रोवतो म्हणलं का पागल झाला म्हणते, आता येळा झाला. याच्या डोक्यात किडे पडले. कोणतरी वडवले भेटले असं याला, कोणतरी काही सांगितलं असं रेशीम उद्योग करायचा. यानं बकऱ्या घेतल्या, खाटखाली विकल्या, डेअरीच्या गायी घेतल्या, दुसऱ्या दिवशी विकल्या, संडास बांधाले सरपंच साहेबांनी पैसे दिले, तुम्ही खाऊन बसला. आता हे तुती आलं म्हणते याच्यात. मग बायको म्हणते आता हा बोंबलत फिरणार, माझ्या मागं लावणार पाला टाक म्हणून. म्हणून याच्यासाठी पहिले रेशीम उद्योग करताना जेवढेही नवीन शेतकरी आहे त्याईनं पहिले जो शेतकरी शेती करते त्याच्या शेतात नेऊन दाखवा. ते कधी दाखवा? एक जशी वारी 3 वेळा करतो आपण, तशी वारी 3 वेळा करा. अड्या आल्याबरोबर करा. चला अड्या आल्या, पण कशी बारीक बारीक अडी आहे. हात नको लावू, हे काही चावत नाही, कारण हे खायन तर तुपाशी नाही तर उपाशीवाली आहे. आपली एक चण्याची अडी पुरं घर फिरते, पण हे मात्र रॅकच्या खाली उतरत नाही. राणी आहे आपली.
आता याच्यात विचार करा तुम्ही, त्या बाईला जर नेऊन दाखवलं तिचं मन लागते. जर आता दुसऱ्या जेव्हा तुम्ही ना चौथा मोड उठला, चाल बरं आता अडी कशी वाढली, किती मोठी झाली, बरं ते म्हणून हे तर एवढीशीच होती, हे तर एवढी मोठी वाढली. हे पाला खाल्ल्यामुळे वाढली. हिला काही तुपातला शिरा नाही दिला, हिला काही काजू नाही दिला, फक्त 2 टाईम पाला तिला बराबर दिला आहे. सांगितल्याप्रमाणे टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन केली आहे. तिला कुठं आपण AC लावत नाही आणि कुठं कूलर पण लावत नाही. परंतु मात्र एक बदल करतो आपण, जुगाड टेक्निक वापरतो. काय करतो मग आपण, साधे गोनपाट असते आपले, वरून एखादी ड्रिपची नळी सोडतो. तर ऑक्टोबर समोर येईल त्यावेळेस गरम राहते वातावरण, लगेच पडदेलं आपलं पाणी मारणं सुरू करून देतो आपण, वातावरण थंड. आपण कुठल्याच इलेक्ट्रिकच्या भरोशावर लागत नाही. 2 पंप जरी आणले बॅटरीवाले, 2 साईडला पन्नी टाकली आणि पाणी भरलं तरी तुमचं दिवसभराचं वातावरण मेंटेन करते. मग हा फक्त बदल स्वीकारला पाहिजे आपण. जोपर्यंत बदल स्वीकारत नाही तोपर्यंत रेशीम उद्योगामध्ये आपण काहीच करू शकत नाही. कारण आम्ही आहो बोलते सुधारक. घोड्याला पाण्यापर्यंत नेणार आहे, पण घोड्यानं जर ठरवलं पाणीच प्यायचं नाही तर आम्ही फेल, काहीच करू शकत नाही ना आम्ही त्याच्यामध्ये. म्हणून ज्या महापुरुषांना आपल्याला शाळा शिकवायला लावलं, शाळेत शिकले सावित्रीबाई फुले, त्यांना शेणाचे गोळे खायला लागले. कशासाठी खाल्ले, वाईट काम करत होते का ते? नाही. महात्मा फुलेच्या घरी आपण मारेकरी पाठवले, का बरं? ते गुंड होते का? बदल करत होते समाजामध्ये, तो बदल होऊ द्यायचा नव्हता. तसंच तुम्ही रेशीम उद्योगामध्ये बदल करायला गेला. हे कुठचे आले? काही कंपनीचे आले काय? यायले काही पैसे भेटत असतात आपल्या मागे, एका शेतकऱ्या मागं? असा जुना शेतकरी बनते. कारण कसं आहे, तुम्ही बघा निसर्गाचा नियम आहे, खरं सांगायच्या पहिले खोटं गावभर बोंबलून आला असते आणि ते बोंबडलेलं सत्य वाटते आपल्याला. उदाहरण देतो, अदरवाईज नाही घ्यायचं. अच्छे दिन आने वाले आहे, आले का तुमच्या घरात? आपल्याला वाटतं काहीतरी बदल होईल बाबा, काहीतरी चांगलं घडलं, होऊ द्या, केलं आपण बरोबर, जमलं का आपलं? नाही. म्हणून कसं आहे की खोटं जे आहे ना ते लगेच स्वीकारतो. दुसरं उदाहरण, फेऱ्यान लवली लावल्यानं कोणी गोरं झालं काय? कसं दुकानातून आणतो, बितरे पडलो अजून गोरा. काही लावा ना, मशीन लावा ना, तुम्ही पाक गोरी पडते का? तर नाही पडत. पण खोटं स्वीकारलं आहे. कारण 1000 वेळा आपल्या टीव्हीवर दाखवते. किती वेळा? काही लावा. लगेच सांगते तो. अरे तसं काहीच नाही. जे श्रमातून जे तुम्हाला व्यायामानं बॉडी बनते, ते पावर काय ते खाल्ल्यानं थोडी बनते. ते बनली तर टिकत नाही, ते कामातही येत नाही आपल्या. पण तो वावरात कसलेला माणूस तो 1 क्विंटल पोतं असा उचलते बरोबर. म्हणून रेशीम उद्योगामध्ये जर तुम्हाला कसाचं आहे तर तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. तंत्रज्ञान पहिला बदल स्वीकारला पाहिजे आपण. काय? चॉकी. धंदाच नाही करायचा, अडी आणू अंडी पुंजा आणायची, मागणीच नाही करायची. त्याला म्हणायचं भाऊ या तारखेची बॅच पाहिजे, सांग भेटते की नाही भेटत, का दुसरीकडून घेऊ? तो म्हणते साहेब या तारखेला नाही, 5 दिवसांनी देतो. नाही त्यानं जर म्हणलं बा आता 10 तारखेची पाहिजे 30 तारखेला देतो, आपला पाला डोकसोबर होते, पाला जरड पडते. 100% आपल्याला काही ना काही गडबड होते आपली. तुती आपला जमिनीतला कस जास्त खाते आणि जर कस खाल्ल्यानंतर शेंड्यातलं पान कोवडं होते आणि हा पान जरड होते. म्हणजे इकडून जरी खाऊ घातलं तरी प्रॉब्लेम आला, इकडून जरी खाऊ घातलं तर प्रॉब्लेम आला. म्हणून आपण काय म्हणतो, कापणी केल्यानंतर 45 ते 60 दिवसामध्ये बॅच निघाली पाहिजे. कापणी करून 10 दिवस झाले का तिले खताचा डोस दिलाच पाहिजे. नाहीतर हे बेश्रम आहे, हिरो दिसतो तुम्हाला, पण त्याच्यामध्ये घटक अन्नद्रव्य घटक आले पाहिजे ना, तेव्हाच तुमची अडी 4 ग्रामची बनन का नाही. म्हणून आपल्या अडीला 4 ग्राम देताना आपण मानतो की बाबा आपल्याकडे चॉकी आली आहे. मग चॉकी आल्यानंतर पहिल्या दिवशी आपण काय करायचं पाहिजे, तर पहिले आपलं सेट पूर्ण डिसइन्फेक्टंट केलेलं असलं पाहिजे. नाहीतर काय होते, लाख रुपयाचा माल विकून आला, हा बोंबलत फिरते. लाख रुपयाचा आला ना, अरे भाऊ तिथं सेटमध्ये काढतं खरी कचरा पहिले आणि तो कचरा काय करते, धुऱ्यावर नेऊन टाकते. तसाच त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप होते, व्हायरस डेव्हलप होते आणि नंतर याची अडी आल्या का लगेच इथं सुरू होते. सुरुवात कोण केली, बॅच फेल जाण्याची सुरुवात कोण केली? कारण काही अड्या 5% अड्या आपल्या कोच बनवत नाही, त्या तशाच फिरत असते, त्या रोगीट होऊन मरते, ग्लॉसरी होऊन मरते, फ्लासी होऊन मरते, ते जमीनमध्ये खाली पडते, बॅक्टेरिया व्हायरस आपल्या घरात निर्माण होते. मग आपण बॅच आणतो, तिला वातावरण फेवरेबल भेटलं की लगेच ते बरोबर जोर काढते. उजी माशी कशी आली, आपणच आणली. उजी माशी वातावरणात आहे, आपणच आणली तिला. तर सोलापूरला जेव्हा गेलो मी, त्या माणसांना रेशीम उद्योगाच्या भरोशावर बंगला बांधला, पण शेडमध्ये कोबाच नाही केला. आणि साहेब 3 बॅच फेल गेल्या, म्हणजे 5 मिनटाकरता तरी या म्हणे. ठीक आहे म्हणलं, गेलो बा 5 मिनटाकरता. 5 मिनटाकरता गेल्यानंतर म्हणलं शेडमध्ये कोंबड्या सोडल्या आहेत, हो गड्डे केले आहे कोंबड्यानं.
काऊन त्याला कायच दिसलं म्हणून त्याला गड्डे करायसाठी? त्याला माहिती आहे उकरलं का खाद्य भेटते, म्हणजे हे उकर पहिले ते सांगून राहिलं तुला उकराले. 1 फूट जोपर्यंत तू उकरणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. तू जर म्हणशील म्हणलं आता आम्हाला अनुदान दिलं पाहिजे, जिंदगी तुला अनुदान भेटत नाही म्हणलं आता. कारण कसं आहे, एखाद्या पोराला जर आपण लहानपणी बोट धरून चालायला शिकवलं आणि पोरगं चालायला लागलं आणि त्यानं जर बोटच पकडून ठेवलं तर सर गाव शिवाय येतं का नाही, चाल पोट्ट येळ आहे म्हणते, पाटलाचं बोटच सोडत नाही कुठेही गेलं तरी. म्हणजेच तुम्हाला चालेपर्यंतच तुम्ही बोट पकडणार शासन तुमचं. एकदा चालायला शिकवलं डब्बल मनाचं नाही, मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही. जसा 10वी पास झाल्यावर म्हणतो का मी हे काही शिकलो नाही म्हणून 50% भेटले, माझ्या कष्टाचे भेटले, 80% भेटले तुझ्या कष्टाचे भेटले. तू म्हणते का मला मास्तर गणिताचा मास्तर बेकार होता म्हणून? काही संबंध नाही. तसंच रेशीम उद्योगातून एकदा तुम्ही बाहेर पडले का तुम्ही त्याच्यातले मास्टर झाले पाहिजे. कसाला हे पान कसं ठेवायचं, शेवटचं फिटिंग द्यायचं, मग शेंडा खुडू का हा, मग साहेबांना वडोले साहेबांना सांगितलं शेंडा खुडायचा, आपण तर खुडत नाही, नाही खुडला तर काय होणार आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. कारण का अळीची भूक वाढलेली आहे, तिला हा कोवळा पाला चालणार नाही. मग काय करतो आपण, तिसरा मोड उठला, चौथा मोड उठला, अख्खा बागमध्ये जर फिरून तुम्ही विळा फिरवला असा तरी होईल ना, तुम्हाला हे करायचं काम नाही पडणार. काय होईल, हा पाला खालचा एकदम कसदार होईल, वाढ खुंटत. पण अशा वेळेस काय होते, समजा एखादा नवीन लेबर आला आणि त्यानं समोर जरड कांदीनं कोडी फांदी टाकली तर 100% शेवटच्या टप्प्यामध्ये आपली बॅच धोका खाऊ शकते. म्हणून हे ज्या माणसाला वाटते बाबा रे ही काडी लावून मला पहिले गाडी घ्यायची आहे नंतर माडी बांधायची आहे, 100% तुम्हाला माडी बांधल्याशिवाय राहणार नाही. किती उदाहरण दाखवतो तुम्हाला मी असे. आणि हे करत असताना या तुम्ही बघा, आतापर्यंत सगळे शेतकरी आहो आपण, असं कोणतंच पीक नाही की कापल्यावर दुसऱ्यांदा भेटते म्हणून. तुम्हाला तुम्ही भुईमुग लावा विका चांगला, तुम्ही दुसरं जवस लावा विका, तुम्ही पराठी लावा, तुम्हाला पहिल्या वर्षी पिकन, दुसऱ्या वर्षी परत निंदणी, ओखरणी, डवरी, बियाणं सगळं केल्यावर त्याला खर्च येतं. एकदा लावा, पहिल्या 6 महिन्यात पीक घ्या. किती? पहिल्या 6 महिन्यात, नाहीतर वरतं 10 फूट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याचा टाईम लिमिट आहे तुम्हाला. या टाईम लिमिटमध्ये तुम्ही खेळले तर तुम्ही 3.5 लाख रुपये कमवाल, 4 लाख रुपये कमवाल. आणि याला लिमिट नाही आहे, लक्षात ठेवा. 400 DAPची बॅच घेतली समजा तर आपल्याला 2 लाख रुपये येणार म्हणजे येणार. म्हणजे काय करावं लागेल त्याला, काय करावं लागेल, कुठं चोऱ्या करावं लागेल का वरली मटका लावा लागेल, काहीच नाही. फक्त आपल्या अळ्याचं व्यवस्थापन करायचं. एवढा सोपा बिझनेस आहे. सोपा काबर झाला हा, आता एवढंही लोकांना पाऊस येऊन राहिलं तर रेशीम शेतकरी खुश आहे. जाऊ दे म्हणते, आपला सकाळचा पाला संध्याकाळी द्यायचा, सिंपल टेक्निक आहे. कितीही पाणी येऊ द्या, पाला तोडून ठेवा, उभा ठेवायचा बरोबर असा, फांदी झटकून घ्यायची, उभा ठेवायचा. कुठं कूलर नका लावून, AC नका लावू, सकाळचा पाला संध्याकाळी द्या. फक्त एकावर एक दाबून ठेवू, कारण ते डोक्यात आहे आपल्या, जनावराला चारा मार ढीक, तो थंड हो का गरम हो, हात लागून पाक गरम येते. पण आपल्या अळीला तसं चालत नाही. ओलं बी स्वीकारत नाही तर वाळलं बी स्वीकारत नाही. म्हणून आता सिंपल बदल आहे हा. एक तर झटका मारणे, उभा ठेवणे, सकाळी फिटिंग देणे. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये आपण डिसइन्फेक्टंट वापरतो. डिसइन्फेक्टंट 100 DFLला जर तुम्ही चुना जरी वापरत असतो ना तर 20 किलोच्या वर वापरायचा. कारण वातावरणामध्ये काय आहे, फंगस जास्त डेव्हलप झालेले असते. बेड सुकला पाहिजे. मग बेड सुकला पाहिजे तर पहिलेपासूनच पातळ करायचा. जिथं आपल्याला 350 फूट जागा पाहिजे ना, पहिले 700 फूट देऊन टाकायची. तिसरा बोल उठल्याबरोबर होऊ दे ना मोकळं, काय होईल तेवढं फिरायला लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनच जास्त फिरायचं आहे, आता सिंपल टेक्निक निघाल, त्याच्यामध्ये गाळा लावतो आपण. जशी रेल्वे चालते ना ट्रॅकवर, तसा गाळा लावायचा. एकच माणूस 4 मोल्ड उठेपर्यंत हात लावू देत नाही. एकटाच माणूस भेरा आणला, ठेवला, तिथं टाकत गेला बरोबर. जिथं 2-3 रॅकच्या वर आपला हात पुरत नाही, 4थ्या रॅकला बरोबर त्याचा पाला देणं सुरू होऊन जाते. साधे जुगाड लावा. जेव्हा तुमच्याकडे 2 व्हीलर असते, एक गाळा बनवला, 2 व्हीलर लावला, आपलं पावसाच्या वेळेस चालणार नाही पण हिवाळ्यात तर चालते कधी पण. साधी आपलीच 2 व्हीलर जोडलं, तिला जुगाड लावलं, मागं भारा वाहून न्यायची गरज नाही. हात दुखला बा माझा, खांदा गेला, काहीच गरज नाही. याला खाऊ घातल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे कधी येते, जेव्हा 4था मोड उठला आपला, याचं पाला पाळणं सुरू होऊन जाते. सगळा लेबर जरी एखादा असला तो मध्ये साहेब एक दिवस येऊ नये, आपल्याला वाटतं त्याला गेलं डुबलं आपलं काम. म्हणून घरातल्या बाईचं सहकार्य असलं ना तर सगळं बरोबर होते. कारण संगोपन जे असते ती बाई करते आणि आपण जरी मागाचं इकडं तिकडं आलं तर आपण त्याला सांभाळून घेतो.
समजा एखादा गडी थकला म्हणला का त्याला छोटा रिचार्ज पण देतो आपण, मग चाल रे बाबा काही न थकवा दूर करून टाकू आपण. तो गडीमध्ये माया मला लय चांगला आहे. बाया काढायला आल्या, समोसे बोलवून दे, मालकाकडे गेलं शेव गेलं समोसे बराबर भेटते. दुसरं काम सोडून येते बराबर, ते टेक्निक आहे. दुसरं काम सोडून येते बराबर. कोष काढणीला येतो, मला सांगा म्हणते बराबर पहिले बराबर हजर येते बाया. आपल्याला एका दिवशी कोष निघाला पाहिजे, दुसऱ्या दिवशी मार्केटले. मला सांगा, एवढं सगळं आपण करत असताना असं कोणतं पीक आहे का जे तुमच्या हाती लगेच काढलं मार्केटला नेलं? माझा पगार व्हायला, याचा पगार व्हायला 30 दिवस लागते, पण तुमचा कोष जर काढतो म्हणलं ना तर 22व्या दिवशी तुमच्या खिशात पैसे येईल. असं कुठलंच नाही. म्हणून हे पीक कोणतं बेश्रम आहे, हे पैसा देणारं पीक आहे, फक्त हे समजत नाही. मग हे समजून सांगायला तुम्ही एखाद्या जर म्हणलं तू लाव बिनधास्त मनाचं नाही. लक्षात ठेवा. का बरं मनाचं? हे जॅक कल्चर नाही आहे. गाडीचा जॅक चढवतो का रे आपण, जो परत हाकाला ताकद लावली तो पण चढते, जागेवर थांबते. तसं याला म्हणायचं भाऊ रे हे करतो, तुला पटत असेल तर पाय, नाही तर देवा घरी सुखी राह. तुम्ही जर याच्यामध्ये म्हणलं की तू कर, तू याच्यानं फसलो यार म्हणते मी, नाही तर मी सोयाबीनमध्ये सुकात होतो, चना पेरला कसाला, चाललो सासरवाडीला किक मारून, बुडा पात राह इकडं. अरे फवाराही मारत नाही ना आता लोक आपले. फवारा मारताना घुंगरू बांधते, इथं 1.5 पाव लावते, चालला आपलं ढकला मारत तिथं, कारण त्याची फटारते ना अंदर काय आहे म्हणून. बरं सोयाबीन का बरं स्वीकारला आपण? का आपल्या घरात दिवाळीले पैसे कोणत्याच पिकातून येत नव्हते. 7 नंबर ज्वारी होती आपली पहिली जुनी, ती ज्वारी खाणं बंद केलं लोकांनी, तर आपण तिथे सोडून दिली. डुकरं त्रास द्यायला लागलं, ते सोडून दिलं. मग सोयाबीनशिवाय दुसरं काहीच नव्हतं आपल्याला. त्यातून आपली पराठीचे बोंड काही पार दिवाळीच्या नंतर फुटायला लागत होते. तोपर्यंत बिचारा बसला जांभया देता, पैसाच नाही काही. तर म्हणून सोयाबीन स्वीकारला आपण का दिवाळी आपल्या घरी साजरी होते आणि लगेच आपला चना गिना निघते याच्यामध्ये. पण काय झालं, सोया म्हणजे सोया लावलं, पेरून द्या, फवारा मारा, झोपा, पुरा आळशी बनला माणूस. काय कर, कुठं चालला का, येतो ना म्हणते ते खर्रा थोडासा. समजा खर्रा दिला नाही, त्याला नावानेच पाटील आहे म्हणते, 1 रुपयाचा खर्रा मी ठेवत नाही म्हणते खिशाचा. तिकून आलं. मग कुठे मोठे मंडळी आपल्या कारा कुठं आहे, या इकडं सभा चालू आहे, चालले तिकडं. गावातलं वातावरण अख्खं बिघडून गेलं. पण खामकरवाडीमध्ये एक भांडण होत नाही म्हणे साहेब, जाती नाही, घरगुती नाही, बायकोसोबत नाही. बायकोसोबत तर भांडण बिलकुलच होत नाही. बायकोसोबत भांडला झाला बोंबलला, याला उपाशीच व्हावं लागतं. हो, म्हणून रेशीम उद्योगामध्ये सर्वात जर चांगलं काय असेल ना तर बायकोसोबत भांडण होत नाही. बायकोला एक पट्टी दिली आला एक पट्टी तुझ्याच नावाची, आणि हा फक्त रेशीम उद्योगवाला शेतकरीच करू शकते. एक उदाहरण होतं, गावात लग्न जुळत नव्हतं आपल्या शेतकऱ्याचं, तो गेला का तिकडून तोळाभर सोनच करून यायचा, तोळाभर सोनच घेऊन यायचा तो बराबर. पट्टी आणली की बाकीचं काय शेतकऱ्याला काय लागते, दादाना घरात असते बराबर. एक तो बराबर 200 DAPL घ्यायचे, 1 तोळा सोनं, 25 तोडे सोनं केलं आणि गावात नेऊन बायलेसोबत लग्नाला नेलं. पंजोरे काय करते, 25 तोडे सोनं घालून? मला मी सर्व्हिसर, माझ्या बायकोच्या अंगावर 2 तोडे नाही आहे, माझ्या मायाच्या अंगावर नाही आहे. काय कर, रेशीम उद्योग करते. डॉक्टरनं पोरगी दिली त्याला, जोचा डॉक्टर आहे त्यानं पोरगी दिली. विचार करा. धाराशिवमध्ये देवधारणा म्हणून गाव होतं, एक पोरगा मुंबईला, एक पोरगा घरी. पोरं 40 वर्षाचे होऊन गेले होते, लग्न करायला पोरी भेटत नव्हत्या. गावात पाणीही नाही आहे, पैसेही नाही आहे, काय करायला देऊन. आणि पोरं लग्न होईपर्यंत मुंबई, लग्न झालं का दुकान गावात. मग ही कंडिशन होती. पण आज अशी कंडिशन आहे देवधारणामध्ये, धाराशिवमधलं 100% लोकांच्या घरात सेरिकल्चर आहे. आणि सेरिकल्चर असल्यामुळे मुंबईमध्ये 10-20 हजार कमावणारे लोक गावात आले, रेशीम उद्योग करून राहिले. गावातले भांडणं संपले, समृद्धी गावात प्राप्त झाली. असा हा रेशीम उद्योग तुम्हाला श्रमातून समृद्धी प्राप्त करणार आहे. म्हणून नवीन शेतकऱ्याला ही विनंती आहे माझीवाली, विलंब करू नका, मास्टरच्या मागं धावू नका. 6 महिन्यात तालपत्री टाकून तरी पहिली बॅच निघाली पाहिजे, तर नियोजन करा. कारण का बरं असं म्हणतो मी, पहिल्या बॅचमध्ये तुमच्या घरात धुऱ्या बंधावरल्या काड्या कुड्या जमा करून जुगाड करा, जुगाड टेक्निक वापरा. आणि का जो शेतकरी असं करणार नाही त्याचं मला एकच म्हणणं आहे, ज्या पोरीच्या मनात नाही नांदणं तिनं सासूचं घरानं सांगणं. याला रेशीम उद्योग करायचा नाही, कुठं करू हो, पैसे नाही, फायदे नाही माझ्याजवळ. चालले मोठे सांगायला साहेब लोक येते, मस्टर काढा दिलं तर 10 महिने लावते, मस्टर निघत नाही ना, फस्टर निघत नाही, त्याला फसलं म्हणून याच्यात. सोयाबीन लावलं तर 4 क्विंटल पिकलं असतं. तो माणूस सेरिकल्चरमधून प्रगती करू शकत नाही. तुम्हाला लिहून देतो मी. आणि तुम्ही एकाने लागवड केली नाही तरी मी यायचा पगार काही कमी करणार नाही.
मेहनत तसे करते ना ते, त्याला दोषी ते नाही ना. म्हणून हा संकल्प स्वीकारा. एका एकरातून किमान 1,00,000, आता आपण 2.5 लाखावर पोहोचलो आहे, 30 गुंठ्यातूनही पोहोचलो आहे. तुमच्यापुढे उदाहरण आहे. मी काहीतरी सांगितलं नाही, जास्त वाढवून सांग म्हणून. माझी ओळख पण नाही आहे, माझी ओळख पण नाही आहे. एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणते चांगलं सांग, तुझं मारलं म्हणून चांगलं निघालं. आणि एकच सांगतो तुम्हाला, कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्ट वापरायचे नाही. तुम्ही फार्मिंग कास्ट वापरली का फसलं तुम्ही. अरे येले फक्त शेणखत द्या, युरिया द्या, DAP द्या, तसंच वाढते ते, जर तुम्ही मेंटेन केलं तर. आणि सर्वात चांगला जो दुसरा हे सांगतो तुम्हाला मी, ग्लोबल परडीमार्फत जे गांडूळ खताचे प्रकल्प आहे ते 100% शेतकऱ्यांनी घ्या. माचीस लावणं बंद करा. ही जे आहे ना, ही काडी जी आहे ना, या काडीमध्ये प्रोटीन आहे. तुम्ही जनावराला जर टाकली ना, हे साल उघडून खाते, लक्षात ठेवा. त्याला समजते ना, आपण खरं खातो बोकणा भरून. इथं ते समजून नाही राहिलं आपल्याला. कॅन्सर घरात पैदा करू राहिलो म्हणून आपण. म्हणून जे पाहिजे ना ते खा चांगल्या पद्धतीनं, धष्टपुष्ट व्हा. पण असं काही चुकीच्या पद्धतीने लावून दुसरी जनरेशन बिघडू नका. बाप जर पोरग खर्रा खात असेल तर पोराला मनालाचा अधिकार नाही. तो चोरूनच खाते, आंध्रे म्हणजे तिकडून, तो तिकडूनच 2 पळे घेऊन येते. म्हणून चुकीचं जे तुम्हाला पटत नाही ते करू नका. साधेपणानं जीवन जर जगलं तर तुम्हाला जास्त काही पैसे लागत नाही, आयुर्मान जास्त वाढते. आपला आदर्श लोकांनी घेतला पाहिजे. हे करताना सिल्क अँड मिल्क, एक तरी गाय खुट्यावर पाडा, एक तरी गाय खुट्यावर पाडा. तुम्हाला दुधाची कमतरता भासणार नाही. रोजचा खर्च तुमचा गाय भागवण. आपल्याकडे चाऱ्यावर धुऱ्यावर नेऊन बांधायची गरजच नाही आहे. खालच्या जर पाला तुम्ही कापून टाकला तो वरचा पाला चांगला येते. 8 घंट्यामध्ये टोपलोभर शेण वावरात जाते. 1 रुपयाचं खत तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, जे साहेब सांगतात ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे, 4च्या खाली आला, आता 6च्या वर पाहिजे असते, तो पाहिजे असते. परंतु खाली आला ना तो, आपण बार भेटलं का लाव युरिया टाक, लाव मल्टीप्लाऊ. जमीन पुरी फार हे करून टाकली आपण तिला. पहिले पूर्वी जर बलराम नागरानं, मोठा नागर जर वापरला 15 नंबरी 14 नंबरी, 3 वर्ष त्या वावरात नागर घुसत नव्हता. एकदा खातोली जमीन तर 3 वर्ष दुसरा खातोच जायचो बरोबर, मेंटेन राहत होत्या. कारण काय होतं की फार्मिंग कास्ट कमी होती. आता काही वाढली नाही, याला मार फवारा, लावली पराठी पान वाढलं पाहिजे मार फवारा, हां आता फुलं आले पाहिजे मार फवारा, तिथं हां आता अडी लागली मार फवारा. दिवस निघाला का पाठीवर पंपच आहे ना, दिवस निघाला कृषी सेवा केंद्रात. मागच्या वर्षी काय फवारलं होतं त्याला यावर्षी आठवत नाही. नवीन कंपनीचा आलं का म्हणते, आपण नवीन चांगला आहे, चांगलं देऊन टाक. त्याच्यावर 30% भेटते का 40% भेटते का 10% त्यालाच पाहिजे. हा उधारीत आणते, म्हणत बी नाही, किंमत बी नाही विचारत नाही. सोयाबीनचा घेतलं का पहिले कृषी सेवा केंद्रात. ही कंडिशन ह्या दुकानदाऱ्या बंद करा. जर तुम्हाला शेतीची फार्मिंग कास्ट कमी केली असेल, जे आवश्यक घटक आहे ते 100% घ्या. पण उठला सुटला का चालला. कारण आपल्या साहेब तुम्हाला सांगतो, आम्हाला अडी जगल्याशिवाय माझा शेतकरी जगू शकत नाही. म्हणून कन्सेप्टच बदलावं लागते. आपल्याला महाराजच शिकवलं आहे, लक्षात ठेवा. जगवायचं शिकवलंच नाही, ते अडी जगवाले. गाय म्हैस ठीक आहे, आपल्याला अडी जगवणं म्हणजे किती बदल आहे, हा सोपं थोडी आहे. म्हणून सेरिकल्चर समजल्याशिवाय समजत नाही, समजून घ्यावं लागते. मी एका सहायता आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गेलो सोलापूरला, सिंहगड इन्स्टिट्यूटला. मी सांगितलं की 2 एकरामध्ये यवतमाळच्या शेतकऱ्यानं 5,58,000 रुपये कमावले. तो म्हणते मी 30 वर्षापासून सायंटिस्ट आहे, 2 एकरामध्ये झालं, मला विश्वासच बसत नाही म्हणते. त्याला पावत्या दाखवल्या तरी डोक्यात घुसलं नाही, पाहिलंच नाही ना. सीइंग अँड बिलिव्हिंग, जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तुझी झाड येलच म्हणते, तोपर्यंत दुसरा एखादा माणूस काय लावलं का म्हणते ना, सगळं हिरो दिसून राहिलं, बेसरं भोगा वाढलं बेटे. तुम्ही बघा काय लावलं म्हणून. आणि जेव्हा तुम्ही लावतात काय काड्या खोसायला गेलतो म्हणते. बाया जर म्हणलं तुम्ही काड्या खोसायला गेलतो का म्हणते, ते बेनं लावायला गेलं म्हणत नाही. म्हणून जर तुम्हाला बदल करायचा आहे तर पहिले याच्यापासून सुद्धा तुम्हाला खत निर्मिती होऊ शकते, याच्यापासून तुमची गाय जगू शकते. दुसरं अजून सांगतो तुम्हाला, मी हैदराबादला जेव्हा गेलो, मी हैदराबादला तर पूर्ण मी राज्य फिरतो, बाहेर राज्यात जातो. एका चॉकीवाल्याकडं आपली लिप कटिंग मशीन असते, बंदिस्त शेळ्या पाळल्या, बंदिस्त शेळ्या. आणि बंदिस्त शेळ्याला तो फक्त काय खाऊ घालते, हे कटर केलेलं. संध्याकाळी फक्त अर्धा किलो मका देते, दिवसभर शेळी कुटूर कुटूर करत जाते, खाली उतरत नाही. त्याच्यानंतर जाऊन काय केलं ते ना, खाली सोडल्या कोंबड्या. बघा खाली सोडल्या कोंबड्या, थकवा आला का इकडं घर की मुर्गी दाल बराबर.
पाहुणा आला का शायद थांबा ना म्हणे, बरोबर बाहेर नाही ना, नाही रुको ना बोलते, इतने बडे बडे आहे म्हणून नाही ना हमको देखना आहे. म्हणजे आपल्या घरी पाहुणा आला का टेन्शन झाला, 200 रुपयात बाहेर जायला लागन, काहीतरी आणावं लागन, इथं टेन्शनच येत नाही ना, थांबा म्हणलं. पण ह्या जर ठरवलं आपण का प्रत्येक गोष्टीपासून पैसे येऊ शकते. तुमचं डेअरीपासून रोजचा पैसा, तुतीपासून 21 दिवसात 22 दिवसात, कोंबडीपासून तुम्हाला कधीतरी वाटते, बकरी 6 महिन्याचं पीक आहे, 1-2 तरी ठेवाच ठेवा. आता तुम्हाला चारायला न्यायची गरज नाही, फक्त त्याची व्यवस्था अशी करायची की बकरीला ओल नाही लागली पाहिजे, खाली कोरडंच राहिलं पाहिजे, बकरी वरच राहिली पाहिजे. आपल्याकडे लागण तेवढ्या पाट्या असते, काही नसते त्याला, लागण तेवढ्या पाट्याला पाट्या सेट ठोकलं ना 10 बाय 10चं, तरी तुमच्या 4 बकऱ्या आरामशीर राहू शकते. जेव्हा वाटलं तेव्हा ये बाबा, ईदचा बकरा आहे माझ्याकडे तयार आहे, पटत असेल तर घे, नका राहू दे. या पद्धतीने जर गेलं ना तर तुमचा प्रत्येक शेतकरी हा सुखी समृद्धी होऊ शकते. शासन तुम्हाला जिंदगीभर पोसू शकत नाही, तुम्हालाच लोकांना पोसायचं आहे, कारण आपण जगाचा पोशिंदा आहोत, बरोबर आहे. बळीराजामध्ये आपल्याला म्हणून मोठ्या मोठ्या भूलथापा द्यात जायचं नाही, आपली उन्नती आपणच करायची. अत्तदीप भव. तुम्ही जर आता लोक झाले, इथं शृंगारे साहेब आले, 2 शब्द बोलून गेले, आता शिंदेजी आले, आमचे इथं सोपान शिंदे म्हणून जुने होते, आता दिसून राहिले ते आज, त्यांच्याकडे सेरिकल्चर, त्यासाठी आम्ही नागपूरला त्यांना बोलावलं होतं. म्हणजे अशा प्रकारचे लोक आपल्या गावातून घडलेले आहे. दिशादर्शक असं काम होऊन राहिलेलं आहे. आपला शेतकरी सक्षम झाला तर माझा शेतकरी, माझं स्वप्न आहे 2 व्हीलरवरला 4 व्हीलर गेला पाहिजे, तो काड्याच्या घरातला माडीवर गेला पाहिजे, आणि तो 2 एकरातूनच सुधारला पाहिजे. कारण ज्याच्याकडे 5 एकर आहे तो 5 एकर मॅनेज करू शकत नाही. 2 एकर लावली तर 400 DFL त्याला संपले ना 2 लाख रुपये तो बराबर आणू शकते. आणि जर त्याच्याकडे 4 एकर असली, 2 प्लॉट पाळायचे बराबर आपले, या महिन्यात हा, पुढच्या महिन्यात हा. आणि कष्ट केल्यानंतर मस्तपैकी कुठंतरी बायकोला लेकराला फिरून आणायचं, 2 पैसे खर्च करून आणायचे, म्हणजे उत्साह वाढते. देवदर्शनच करून यायचं नाही काही तर, पण भोंदू साधू जवळ जायचं नाही. कुठंतरी काहीतरी फेकलं म्हणजे ते भेटते आपल्याला, चुकून त्या मार्गाला जायचं नाही. कष्ट शिकवलं आहे आपल्याला, महापुरुषांनी काय शिकवले आहे, कष्ट शिकवले आहे, मार्ग दिला आहे, प्रिन्सिपल दिलेले आहे. ते प्रिन्सिपल जर फॉलो केले आपण तर तुमच्या घरातच विठ्ठल मंदिर तयार होऊ शकते, गावातच होऊ शकते. तुम्हाला पंढरीची वारी करायचं काम नाही. नाहीतर वारी करून आला झाली म्हणते आपली वारी, 12 महिने आपण आता काही करायला मोकळं. म्हणून असं काहीच नाही आहे, तुम्हाला सांगतो मी. म्हणून दगड एकदा देवळात गेला तो देव झाला, आपण आयुष्यभर फक्त माणूसच होत नाही. म्हणून हे करण्यासाठी सगळे जे प्रयत्न असते आपले, साधू महाराज सगळे सांगते, माणूस सांगते, साधू दिवसभर प्रवचन देते, संध्याकाळी गट्टा बांधून निघून जाते. तुम्हाला दिवसभर परमार्थ शिकवते, पण चांगली शेती करायला कोणता साधू सांगत नाही, सांगणारच नाही. हो, माझं महाराजांचं काही नाही, मला सांगा ना बाबा रे तू इथं बदल कर, इथं काहीतरी सुधरव. मी 1 लाख रुपये घेऊन चाललो तुझ्या गावातून, सप्ताहाचे कष्टाचे पैसे देऊन टाकले, सगळा गोंधळ घालून हसवून तुम्हाला, परंतु शेती करायला कोणी सांगत नाही. शेतीचं प्रवचन होणं आवश्यक आहे, एका पिकाचं होणं आवश्यक आहे. पीक कोणतंच वाईट नाही आहे, लक्षात ठेवा. पीक कोणतंच वाईट नाही आहे. तंत्रज्ञान आपल्याला माहीत नाही आहे, चुकीचं तंत्रज्ञान वापरतो, त्याच्यामुळे आपण फसतो. मार्केटिंग सिस्टीम आपल्याला माहीत नाही आहे. ज्या टोमॅटोनं कधी आपल्याला श्रीमंत केलं असते, तोच टोमॅटो तुम्हाला खड्ड्यात घालते, रस्त्यावर फेकावं लागते. म्हणून डिमांड बेस, ज्याची डिमांड आहे ते उत्पादन करा. या शेतीचं अजून एक वैशिष्ट्य मोठं आहे, हे काही तुम्हाला जगण्यासाठी किंवा जो माणूस धडपड करते त्यासाठी आपण उत्पादन करत नाही. ज्याची साडी माडी गाडी सगळी डिमांड संपली तर बायको म्हणते साडीचं लग्न आहे, रेशमाची साडी घेतल्याशिवाय येणार नाही. 10,000 मोज, 10,000 त्यानं मोजले, 51,000 5,100 तुमच्यापर्यंत आले. कारण हे सगळ्या स्कीम बीमपर्यंत जो लेबर आहे, शेतकरी आहे, सगळ्यापर्यंत 5,100 रुपयाचं वाटप होते. म्हणजे किती चांगला उद्योग आहे, पुण्याचं काम आहे. 10,000चं घेतलं आणि त्याला 5,100 तुमच्यापर्यंत पोचते बरोबर. जो लेबर आहे बिचारा, जो विणकर आहे, सगळ्यापर्यंत पोचते ते बरोबर, सगळ्याला मजुरी भेटली असते. म्हणून रेशीम उद्योग कोणाचा आहे, ज्यांची खाण्याची पिण्याची सगळी गरज भागली आहे त्याच्यासाठी आपण तयार करतो आहे, जगण्यासाठी जगवण्यासाठी आपण करत नाही. हे आपल्या उद्योगाचं वैशिष्ट्य आहे. किती काही झालं तरी भाव डाऊन होणार नाही. चायनाचे रेट प्रोडक्शन कमी होऊन राहिलं आहे, भारत वाढीवर आहे.
भारत वाढीवर आहे. सर्वात जास्त तुम्हाला सांगतो मी, म्हणून तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात 384 आहे. 3000 जरी लोकांनी लागवड केली 3000 एकर तरी रेटमध्ये फरक करणार नाही. मी एकटीच हिंगोलीत मार्केट तयार करेन मी. आता तुम्हाला बिल्डी जावं लागते ना, जर या गावात देशपांडे साहेब 3000 झाले इथंच हिंगोलीत मार्केट तयार करा. म्हणून आतापर्यंत बघा 2018पर्यंत मार्केट नव्हते. कुठं रामनगरला विकायला जा, किती त्रास होईल तुम्हाला, ना भाषा समजत ना रिझर्वेशन असते काही, तरी लोकांना जिद्दीनं उद्योग केला. आता तुमच्या परभणीला मार्केट, तुमच्या बीडमध्ये मार्केट, जालन्याला मार्केट, सोलापूरमध्ये, बारामतीला, इकडं विदर्भात बडनेऱ्याला, इथं पुण्यात मार्केट सुरू झालं. जे कधी बाजार समिती माल विकायला परवानगी देणे, आपल्याला विचार करा, माल विकायला परवानगी देणे 2018ला नियम बनवावा लागला, शासनाकडे पाठवावा लागला, त्याला दर्जा घ्यावा लागला. म्हणजे विचार करा सोपा आहे का हे कधी. आज आपल्याला मनरेगासारखी योजना जे काही हजारात लाखात होती त्या 4.25 लाखात झाली, 4,18,815. आणि पैसे कायचे भेटते, निंदाचे, डवराचे, ओखराचे. पागल झाला गव्हर्नमेंट. त्या गव्हर्नमेंटला प्रश्न पडला पाहिजे, ह्या गावामध्ये 100% आहे, 4 कोटी रुपये एका वर्षात चालले. कोणत्याच आमदारात कोणत्याच खासदारात तेवढी ताकद नाही आहे. एवढी ताकद मनरेगामध्ये. ATM कार्ड आहे, ATM कार्ड लक्षात ठेवा. पण समजत नाही ना आपल्याला, समजत नाही ना. म्हणून हा 1 एकरचा प्रकल्प आहे. काल मला एखाद्याने फोन लावला, साहेब 5 एकर लागवड करतो, मला मरसीन फाशी घेऊन, मरसीन फाशी घेऊन. आणि कोण होता म्हणणारा, अधिकारी होता धुळे जिल्ह्याचा. साहेब 5 एकर लागवड पडतो, GRमध्ये म्हणते. तुम्हाला काळी तरी माहिती आहे काय म्हणलं, बेणं कायले म्हणते, आडवी लावा लागते, उभी लावा लागते, अडीला किती पाय असते, तोंड किती असते, किती खाते माहीत आहे का, काहीच माहीत नाही. माहीत करून 1 एकर लावा, मग 5 एकर लावा. तुम्ही जर लावत असाल म्हणलं, तुम्हाला लिहून देतो म्हणलं, तुम्हाला फाशी घेऊन मरा लागेल. कारण तुम्हाला माहीतच नाही ना पाला कसा खाऊ घालायचा आणि कधी खाऊ घालायचा, त्याला किती स्पेसिंग द्यावं लागते, काहीच माहीत नाही. आपलं सगळं सायंटिफिक आहे, सगळं सायंटिफिक आहे आपलं. म्हणून तुम्हाला सांगतो मी, रेशीम उद्योग, तुम्ही एखाद्याला समजा, दुसरं उदाहरण देतो तुम्हाला मी, ज्यानं गाडी चालवली नाही कोणती, त्याला मर्सिडीज दिली, पण ठिकन काय तो ठोकन ना दुसऱ्याला मारण. तर म्हणून हे बघा, रेशीम उद्योगामध्ये पहिल्या वर्षी 1 एकर लावायची, इमानी इतबारे लावायची. दुसऱ्या वर्षी तुम्ही सगळं तुमचं कीटक संगोपन गृह, चंद्रिका, सगळ्या गोष्टी. नाहीतर याच्याकडे 100ची व्यवस्था नाही डेरेमध्ये चंद्रिका, आणि त्याला चंद्रिका देऊन तर काय देणार आहे तो, उद्या रोकडे यायला तर बिलकुल द्यायला नाही पाहिजे, बिलकुल द्यायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, तो काय रोगराई येईन काहीच सांगता येत नाही. आपला उद्योग बिलकुल नाही करायची, नाही करायची. तुम्हाला सांगतो मी, फुकट ज्ञानसुद्धा द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो 10% देशील त्या दारापर्यंत येतो, सांगतो तुला मी. शिक ना तू. व्हॉट्सअप तुम्हाला हा मोबाईल घ्यायचा, कोणा सांगितलं का हो, डिजिटल मोबाईल घे म्हणून कोणी सांगितलं का. एका लँडलाईनवर पुरं गाव चालायचं. आता प्रत्येकाच्या खिशात नाही 2-2 सिम. अरे तू काय व्यापार करतो का, काय करतो, तुला का धंदा आहे. नाही नाही कव्हरेज राहत नाही ना. अरे हो, पण तुझी काय एखादी डील चालली का एखाद्या कोटीची, कव्हरेजमध्ये नाही आला तो. ही कंडिशन आहे. बापाले दिवसभरात बाबाही म्हणत नाही, जेवला काही म्हणत नाही, एवढा बिझी होऊन गेला. म्हणून हे सिस्टीम जे आहे ना, ही चांगली आहे वाईटही आहे. हिचा वापर हे दुधारी अस्त्र आहे, लक्षात ठेवा. दुधारी अस्त्र आहे, याचा वापर बराबर करा, 100% बरं होईल. नाही तर येळ लावल्याशिवाय सोडणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे रेशीम शेतीतून तुम्ही सगळे लोक समृद्ध व्हा. रेशीम शेतीतून कोंबडी उद्योग, पोल्ट्री फार्मिंग कधीच होणार नाही. माझ्या पाहिजे माझ्या वाटतं शेड घेतो मी पोल्ट्री फार्मिंग करतो, जिंदगीत करू शकत नाही. लिहून घ्या. अरे हे फुकटचा पाला जर खाऊ घालत नाही ते इकडचं कुठं खाऊ घालणार त्याला. म्हणून कोणी म्हणत सर बा मी पोल्ट्री फार्मिंग करतो, माझ्या रोडटच वावर आहे, असा करतो, तुला लिहून घे वाचतं बाजूवालं, तुझी कोंबडी जगणार नाही. कारण तू गव्हर्नमेंटला फसू राहिला, इथं वडवले साहेबाला फसू राहिला, जुन्या शेतकऱ्याला फसू राहिला, तू कुठं उद्धार करू शकत नाही. म्हणून शेतीतून समृद्धी प्राप्त करायची असेल तर फक्त रेशीम उद्योग करा, चांगल्या पद्धतीने करा. आणि एका एकरातून 2 लाख नाही 2.5 लाख 3 लाख रुपये कमा. आज तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. वडवले साहेबांनी जबरदस्ती, साहेब 5 मिनिटाकरता तरी या. 6 दिवसापासून मी घरी नाही गेलो, त्यामुळे 1 वर्षापासून मी, कारण इथून मी वाशिममध्ये दौरा करतो, टो गावामध्ये, इकडं गावामध्ये. पण हे म्हणलं साहेब तुम्ही आमच्या गावाच्या काठून चालले, तू येत नाही आमच्या गावात. त्यामुळे मी म्हणलं आता सोडायचंच नाही, यावेळेस जायचं हितगुज साधायची. तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाणीच पाहून सगळं सोडून आले.
बॅच सोडून आले, त्यावर तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. एवढा पैसाच मागून ठेवला गव्हर्नमेंट. तुमच्या हिंगोलीमध्ये एखादा असं 2-4 कोटीवाला तर माझ्याकडे पाठवा, हिंगोलीमध्ये देऊन टाकतो. हिंगोलीमध्ये 1,49,00,000 40 लाख तुझ्या शेला येतो. फक्त त्या माणसाकडे 2 कोटी रुपये असले पाहिजे, कारण फुकट आपला व्यवहार होत नाही. एक शेतकरी 1 लाख रुपये घेऊन जाते, शिरा टाकून येते, 1 लाख रुपये खिशात घेऊन जाते. SMS आला काय सांगितलं, SMS आला. सोपं नाही आहे. नुसतं अनुदानाच्या भरोश्यावर आपला उद्योग होत नाही. अनुदाना सपोर्ट आहे, अनुदाना सपोर्ट आहे आपला, आणि सपोर्टही आपण हलत्या भलत्याला भेटत नाही. जर कृतीमध्ये तण वाढला असेल तर मस्तच निघत नाही. आता तुम्ही काही लोकांनी तक्रार केली की माझे याच्यामध्ये काही पेंडिंग आहे, बरोबर मी कमिशनर साहेबांबरोबर बसतो आणि सोय लावून देतो.